तर या ऑपरेशन सिंदूरची कहाणी भारतीय सैन्याच्या जुबानी सविस्तर पाहूयात. काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहलगामचा बदला घेण्यासाठीच ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. मुरीद के बहावलपूरच्या ट्रेनिंग कॅम्पवर हल्ले करण्यात आले. पाकमधील कारवाईमध्ये 110 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. भारताच्या कारवाईमध्ये निष्पापांचा बळी गेला नाही. प्रतिहल्ला करताना पाकिस्ताननं सीमा ओलांडली. 8 आणि 9 मे रोजी पाकनं ड्रोनद्वारे हल्ले चढवले. पाकचे सर्व ड्रोन सुरक्षा प्रणालीकडून निष्क्रिय करण्यात आले. 10 मेच्या रात्री भारताच्या 9 एअरबेसवर पाकनं हल्ला केला. एअरबेसवरचे हल्ले भारतानं परतवून लावले. आम्ही पाकच्या 11 एअरबेसवर हल्ला चढवला. धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्या. पाकची विमानं जमिनीवरच आहेत. पाकच्या डीजेमोनं आमच्याशी संपर्क साधला. काल दुपारी 3:30 वाजता पाकसोबत पहिली चर्चा झाली. चर्चेनंतरही पाकची आगळीक सुरूच राहिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये आमचे 5 जवान शहीद झाले. पाकिस्तानचे 35 ते 40 जवान मारले गेले. आम्ही लक्ष साधलं. मृतांचा आकडा त्यांनी मोजावा. आम्ही पाकिस्तानची काही विमानं पाडली. पाकिस्ताननं पुन्हा हिम्मत केली तर धडा शिकवू. First of all, as I mentioned, we have quantitative and qualitative edge to deliver a massive blow to our adversary, and we completely dominate in the maritime front. Indian Navy's action is part of the escalation ladder mechanism which we have worked out amongst 3 services. This time, if Pakistan dare take any action, and Pakistan knows it, what we are going to do. That's all. तो आपने देखा कि ये जो एक्टिविटीज चल रही हैं 3-4 दिन से, ये कोई वॉर से कम नहीं है. नॉर्मल सर्कमस्टांसेस में एक दूसरे देश की एयरफोर्सेस हवा में नहीं उड़ती हैं और एक दूसरे के ऊपर स्ट्राइक्स नहीं करती हैं. हर रात इंट्रूजन्स नहीं होते हैं. लाइन ऑफ कंट्रोल पर सीज फायर वायोलेशंस, आपके एक साथी ने सवाल पूछा था शुरू में, एक सीज फायर अंडरस्टैंडिंग था, वो भी जा चुका है. उस सीज फायर अंडरस्टैंडिंग के जाते जो फायरिंग हो रही है लाइन ऑफ कंट्रोल में, उसमें घुसपैठ की कोशिश हो रही है. आमतौर पर ये घुसपैठ लाइन ऑफ कंट्रोल में टेररिस्ट करते हैं, लेकिन हमें इंफॉर्मेशन है कि हो सकता है ये पाकिस्तान आर्मी की टोलियां भी हों जो हमारे पोस्ट के ऊपर खामी पहुंचाने की कोशिश कर रही हैं. Our objective was to target the terrorists and terrorist infrastructure, not any other infrastructure, not the Pakistani military, not the Pakistani any other infrastructure. So that is what we have maintained on the 7th of May. However, what we saw in the evening of 7th of May, we were saturated with a raid of Pakistani unmanned aerial vehicles and small drones, and these came in waves in our civilian areas, over our military installations, and all of them were successfully intercepted. Few of them did manage to land. However, there was not much damage that they did, and we have our robust counter US hard kill and soft kill systems which did the job. However, the difference here was that we had targeted the terrorists. The adversary now has targeted our civilians and the military infrastructure, so it had to be responded to. So
In a quick and calibrated response, that very night, we struck their radar installations at Lahore and close to Gujranwala, the LYT installation.